सर्वांना गेल्या वेळेस आपण कुठपर्यंत आलो होतो मागच्या तासामध्ये? सांगा कोणीतरी. गेल्या तासातले कोणी नव्हते यामध्ये, सगळे नवीन दिसत आहेत. काल झाला का सर तुमचा क्लास? हो हो, झाला होता काल तास. अच्छा, नाही काल नव्हते मी. नवीनच दिसले, कालचे वेगळे दिसत होते. अच्छा अच्छा. चालतंय. कालच्या तासात कोण कोण होतं, कोण होतं का नाही यापैकी एक जण तर? सर ऑब्जेक्ट ऑफ एज्युकेशन झाले होते काल. हो हो, ऑब्जेक्टिव्ह ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षणाची उद्दिष्ट आपण कालच्या तासामध्ये पाहिली. त्याच्या अगोदर शिक्षण, शिक्षणाचे प्रकार, शिक्षणाच्या व्याख्या आणि शिक्षणाची उद्दिष्ट इथपर्यंत आपण आलेलो आहोत. बरोबर आहे. आता त्याच्यानंतरचा जो भाग आहे महत्वाचा, तिसरा पॉईंट जो आहे तुमचा, तो आहे योगा फॉर योगा फॉर मेमरी इम्प्रुव्हमेंट. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणलेलं आहे? स्मृती संवर्धनासाठी योग. तर सर्वप्रथम आपण स्मृती म्हणजे काय पाहूया. स्मृती याबद्दल कोणी काही सांगू शकेल का? सर्वसाधारण भाषेमध्ये आपल्याला जसं जमत तसं. स्मृती म्हणजे काय, कशाला म्हणता येईल स्मृती? बऱ्याच वेळेस सर आपण, हो बोला. स्मृती म्हणजे कल्पना, प्रतिमा प्रतिमा. ठीक आहे, आणखीन काही? सर प्रतिमा म्हणजे काय? स्मृती म्हणजे आठवण्यात ठेवण्याची क्रिया. हो ठीक आहे ठीक आहे, छान. आणखीन काही? कोणी सांगू शकेल आणखीन? ठीक आहे, बस पुढे जाऊयात आपण. सर्वप्रथम स्मृती म्हणजे काय पाहूया, नंतर योगोपचार आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यावरती अगोदर आजार काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. बरोबर आहे. ताप आली असेल तर आपल्याला तापीचंच औषध द्यावं लागणार आहे. तसंच सर्दी झालेली असेल तर सर्दीचं द्यावं लागणार आहे. म्हणजे स्मृती कुण्या अवयवाशी संबंधित आहे सांगा बरं आता. अवयव कोण्या डोळे अवयवाशी? डोळ्याशी डोळे का मेंदूशी का हृदयाशी का फुफ्फुसाशी, कशाशी संबंधित आहे? डोळ्याशी संबंधित आहे. काय म्हणलं? स्मृती ना सर, सांगा. मेंदूशी होणे. काय म्हणला? काय बोला, प्रश्न आहे आवाज सर? येत नाही, बोला. माझा आवाज येतोय का व्यवस्थित? पण नाही सर, कंटिन्यूस येतोय का अडथळतोय मध्ये? खूप सावकाश येतो सर, आवाज स्पष्ट येत नाहीये. स्पष्ट येतोय ना माझा? चालते, तुमचा आवाज मला व्यवस्थित येत नाही. ठीक आहे, बघूयात आपण पुढे जाऊ. स्मृती ही कशाशी संबंधित आहे, कोण्या अवयवाशी संबंधित आहे? तर ती आपल्या मेंदूशी संबंधित आहे. बरोबर आहे. तर सर्वप्रथम बघूयात की स्मृती म्हणजे काय. आपल्या सभोवतालच्या जगातून माहिती घेणे, ती साठवणे आणि भविष्यात ती पुन्हा आठवणे. बरोबर आहे. थोडक्यात आपण स्मृतीला असं म्हणू की आठवण, आठवणे ही क्रिया ही स्मृतीमध्ये येते.
स्मृतीची क्रिया कशी घडते ती आपण पाहूयात. पण थोडक्यात आपण स्मृतीला असं म्हणू शकतो की आठवण, एखाद्या गोष्टीची आठवण. बरोबर आहे. तर स्मृती ही क्रिया कशी घडते बघूया. व्याख्यामध्ये काय सांगितलंय की आपल्या सोबतच्या जगातून माहिती घेणे, साठवणे आणि भविष्यात ती पुन्हा आठवणे. स्मृतीची प्रक्रिया जी आहे ती 3 टप्प्यामध्ये होते. बरोबर आहे. पहिला आहे संकेतन किंवा नोंद असं म्हणलेलं आहे. दुसरा आहे साठवण आणि तिसरा आहे प्रत्यानयन. बरोबर आहे. तर संकेतन म्हणजे काय बघूयात आपण सर्वप्रथम. तर एखादी गोष्ट साठवणे किंवा आठवणे या अगोदर ती क्रिया आपल्या डोळ्यासमोर घडली पाहिजे. बरोबर आहे. आता मी तुम्हाला शिकवत आहे, ही एक क्रिया घडत आहे. बरोबर आहे. किंवा मी बोलत आहे, ती पण तुम्ही ऐकत आहात. बरोबर आहे. आता तुम्ही मला काहीतरी बोललात, ती पण ऐकलात. बरोबर आहे. या क्रिया घडत आहेत आणि यांचं श्रवण कोण करत आहे, म्हणजे डोळे काय करत आहेत, पाहण्याचं काम करत आहेत. घडणारी क्रिया पाहण्याचं काम कोण करत आहे, डोळे करत आहेत. बरोबर आहे. आणि ऐकण्याचं काम कोण करत आहे, कान करत आहेत. पण स्मृती ही क्रिया 3 टप्प्यात पूर्ण होते. बघा कशी आहे. तर सर्वप्रथम कोणती तरी क्रिया घडावी लागते. बरोबर आहे. मग ती क्रिया घडलेली आपल्या मेंदूवरती उमटते. तिचं चित्रण आपल्या मेंदूवरती होतं त्या क्रियेचं. बरोबर आहे. आणि त्यानंतर दुसरी क्रिया काय आहे, तर ती पाहिलेली क्रिया असेल किंवा ऐकलेली असेल किंवा एखादी क्रिया असेल, ती आपल्या मेंदूमध्ये साठवणे आणि ही साठलेली ही ही साठलेली क्रिया पुन्हा नंतर भविष्यात ज्यावेळी एखाद्या कोणत्या तर घटनेवरून किंवा ती गोष्ट आठवणे म्हणजेच स्मृती. बरोबर आहे. 3 टप्प्यामध्ये आपल्याला बघा स्मृती कशी पूर्ण होते. संकेतन, त्याला नोंद असं म्हणलेलं आहे. एखादी गोष्ट ग्रहण करणे. आता कोणत्याही गोष्टी ग्रहण करणे आपण, तर या गोष्टी आपण कशाद्वारे ग्रहण करतोय, पंच ज्ञानेंद्रियाद्वारे एखादी गोष्ट ग्रहण करणे म्हणजे संकेतन. बरोबर आहे. डोळ्यानं पाहणे एखादी क्रिया, नाकाने एखाद्या याचा वास घेणे, कानाने ऐकणे, जिभेने कुठला तरी चव आणि त्वचेने स्पर्श. स्पर्श म्हणजे थंड, गरम. बरोबर आहे. अशा तर ही क्रिया कोणाकडून होते, पंच ज्ञानेंद्रियाकडून संकेतनाची क्रिया होते आणि याची नोंद कुठे होते, तर आपल्या मेंदूमध्ये होते. ही पहिली क्रिया झाली आणि संकेतन ही पहिली क्रिया आहे. त्याच्यानंतर पुढची क्रिया कोणती आहे, साठवण. ग्रहण केलेली गोष्ट साठवणे. थोडक्यात साठवण आपण या ठिकाणी म्हणू. कोणत्याही क्रिया ज्या काही आपल्या डोळ्यासमोर वगैरे घडलेल्या आहेत त्या साठवणे. आणि प्रत्यानयन म्हणजे साठवण केलेली गोष्ट पुन्हा आठवणे. तर या एकंदरीत 3 ज्या क्रिया आहेत, संकेतन, साठवण आणि प्रत्यानयन, या 3 क्रियांना मिळून आपल्याला स्मृती असं म्हणता येईल. बरोबर आहे. तर 3 क्रियाला मिळून काय म्हणता येईल, स्मृती म्हणता येईल. आणि स्मृती ही क्रिया मेंदूशी निगडीत आहे. यामध्ये काही अडचण स्मृतीमध्ये किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगू शकता तुम्ही पण. पुढे जाऊया. स्मृती म्हणजे काय पाय. तर आता आपल्याला पाहिजे स्मृतीचे प्रकार. स्मृतीचे प्रकार. तर स्मृतीचे किती प्रकार आहेत. पहिला आहे संवेदना स्मृती. संवेदन. बरोबर आहे. त्याच्या पुढचे आहे अल्पकालीन स्मृती आणि त्याच्या पुढचे आहे दीर्घकालीन स्मृती. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला स्मृतीचे एकूण 3 प्रकार पाहता येतील. तर पहिली जी क्रिया आहे स्मृती प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजे संवेदना. आता तुमच्या पुढे एक चार्ट, एक हे दाखवणार आहे मग तुम्हाला.
फक्त लक्षात बघायचंय त्याला. बघितलात का सगळेजण? बघितलात का? हो सर. अक्षर वाचली, बघितलं? ठीक आहे, त्याच्या पुढे जाऊ आता. तर आता मला सांगा, कोणी सांगेल बरं कोणते कोणते अक्षर होती? सांगा बरं, कोण कोण सांगू शकत आता? पहिलं एफ के किती वाय. सांगू शकताल? एक सांगा. पहिलं KY एफ के होतं, वाय बर. होतं. आणखी KY. काय होतं? के आणि वाय. एफ के आणि वाय पहिलं होतं. बर बर, के आणि वाय होतं, बरोबर आहे. बर. एफ के आणि हा, एच पण होतं सर. एच. आणखीन कोणी? एच चेक होतं, बर. डी होतं त्याच्यामध्ये. सांगा प्रत्येकाने एक एक तर सांगा. किती जण आहात डी आपण? पण होतं. डी डी डी. डी, बर. आणखीन? कोणी सांगेल का आणखीन? परत दाखवा सर ते परत. परत एकदा दाखवू. ठीक आहे, आपल्याला ते उदाहरण देण्यासाठी दाखवायचं होतं. पटकन बघायचं. आता सांगा बघू. वाय एन बी होतं. सी एल एम होतं. ठीक आहे. FTYC KDNL. ठीक आहे, ठीक आहे. आता हे पण आपल्याला उदाहरण पुढे देता येईल बरं का. डबल दाखवलेलं, एकदा एकदा एक दाखवलेलं आणि डबल दाखवलेलं, हे पण उदाहरण आपल्याला पुढे देता येईल. आणि पहिल्या वेळेस किती लक्षात राहिलं आपल्या. आणि आता प्रथम बघूया, सुरुवात करू आपण. पहिली जी मेमरी आहे ही काय आहे? संवेदना स्मृती, आणि ही स्मृती प्रक्रियेतील पहिला टप्पा आहे. आणि ही सुद्धा ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून माहिती चेतासंस्थेमध्ये पोहोचवते. तसेच हिचा कालावधी किती आहे? 3 ते 5 सेकंद. बरोबर आहे. बघा, आता परत आणखीन कोणी कोणी सांगू शकेल बरं काय काय होतं आता? सर एफ टी वाय सी के डी एन वाय डब्ल्यू बी एफ स्क्रीनशॉट मारलात काय? बी एम. स्क्रीनशॉट तर मारलं नाही? नाही सर. ठीक आहे, ठीक आहे, बर. ठेव. आणखीन कोणी? तर एफ के वाय, वाय एन बी, सी एल एम हे होतं. 3 लक्षात राहिले. ठीक आहे, ठीक आहे. आताची जी आपण स्मृती पाहत आहोत ती किती सेकंदाची आहे? 1 सेकंदामध्ये, म्हणजे आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना दिवसभरातून सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्या घटना घडत आल्या. डोळ्यांनी पाहत आलो आपण, कानाने ऐकत आलो, बरोबर आहे, बोलत आलो. परंतु तसेच जाणीवीचे जे आहेत घटना, हाताला थंड लागला तर पटकन ती जाणीव होते. परंतु आता जे पाहिलं आपण चार्ट मध्ये, तर त्यातलं आपलं पहिल्या पहिल्या लगेच लक्षात आलं ते, बरोबर आहे.
परंतु स्मृतीत किती वेळ राहिलं याच्या आधारे म्हणा, किंवा त्याच्या पुढे आपण जाऊन म्हणू शकतो की पहिला जो प्रकार आहे, पहिला जो प्रकार आहे कोणता, संवेदना स्मृतीचा, तर हा प्रकार आहे, याचा कालावधी असतो 3 ते 5 सेकंदापर्यंत. बरोबर आहे. आता मला सांगा की आपण सकाळपासून घडलेल्या घटना ज्या आहेत त्यातल्या सुरुवातीपासून तुम्ही सांगू शकता का, किंवा आता मी आपला तास किती वाजता चालू झाला, 7 वाजता, आता 7:19 झाली, बरोबर आहे. तर 7:19 आतापर्यंत मी जेवढं बोललोय पहिल्यापासून सुरुवातीपर्यंत, हे कोणी कोणी सांगू शकेल का? जशाच तसं कोणी सांगू शकेल का? सुरुवातीला सुरुवातीला तुम्ही विचारलं स्मृती म्हणजे काय, परत तसं नाही, स्मृती कशाशी निगडीत, तसं नाही, शब्दन शब्द सांगू शकेल का तुम्ही? याच्याबद्दल तुम्ही सांगितलं हे बरोबर आहे, किंवा याच्याबद्दल तुम्ही ते सांगितलं त्याच्याबद्दल तुम्ही मुद्दे सांगू शकाल, पण शब्दन शब्द एका पाठोपाठ जो शब्द आलाय तो सांगू शकाल का तुम्ही? सांगू शकणार नाही, बरोबर आहे. हीच एक स्मृतीचा प्रकार आहे. ती असते काय म्हणलं, काय नाही सर, चालू करा. कमी वेळ ती आपल्या मेंदूमध्ये टिकून राहत असते. बघा थोडक्यात सांगतो मी, काही घटना ज्या असतात त्या दीर्घकाळ आपल्या डोक्यामध्ये टिकून राहतात. परंतु आता जर समजा सकाळपासून आपण काय काय केलो ते सगळंच्या सगळं जर आपल्या लक्षात राहायला लागलं, किंवा आयुष्य जिथून आपल्याला कळायला लागेल 3ऱ्या वर्षापासून 5व्या वर्षापासून, तेव्हा ते आतापर्यंत जर सगळंच्या सगळं लक्षात राहत गेलं तर ते पण चांगलं आहे का आपल्यासाठी, गरजेचं आहे का ते सुद्धा आपल्यासाठी गरजेचं नाही, बरोबर आहे. सगळ्याच गोष्टी आपल्या डोक्यात जर साठवायला लागल्या तर डोकं भरून जाईल ना, मेमरी फुल होईल आपली, बरोबर आहे. आता मोबाईलची मेमरीज कशी फुल होते, जास्तीत जास्त साठा होत गेला ती फुल होत जाते, परंतु तिथल्या आपण काही गोष्टी डिलीट करत जातो आणि आपल्या मेमरी मधला साठा कमी करत जातो, बरोबर आहे. तसंच प्रत्येक गोष्टी जर आपल्या लक्षामध्ये राहत गेल्या, शब्दन शब्द, प्रत्येक वाचलेलं पुस्तक सगळंच लक्षात राहत गेलं तर ते सुद्धा आपल्यासाठी गरजेचं आहे का? गरजेचं आहे का ते आपल्यासाठी? नाही. नाही, प्रत्येक वेळेस नाही गरजेचं सर. डिलीट होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. लक्षात राहणं जितकं गरजेचं आहे तितकंच डिलीट होणं सुद्धा गरजेचं आहे. मग काही गोष्टी मात्र लक्षात राहतील जशाच तशा, परंतु सगळ्याच्या सगळ्या राहणं गरजेचं आहे का? नाही, बरोबर आहे. तर पहिला प्रकार जो आहे तो आहे संवेदना स्मृती. ही पहिली पायरी आहे स्मृतीची, आणि याची कालावधी असते 3 ते 5 सेकंदापर्यंत ही स्मृती टिकून राहते, बरोबर आहे. मग त्याचा पुढचा जो प्रकार आहे अल्पकालीन स्मृती, जी माहिती संक्षिप्त कालावधीसाठी टिकवून ठेवली जाते, ती स्मृती म्हणजे अल्पकालिक स्मृती, बरोबर आहे. आता पहिली स्मृती किती 3 ते 5 सेकंदामध्ये नष्ट झाली, बरोबर आहे. आता ही दुसरी जी आहे ही 25 सेकंदापर्यंत राहणार आहे, बरोबर आहे. आणि तिलाच तिच्या पुढे पण सांगता येईल अल्पकालिक स्मृतीमध्ये आपल्याला काय सांगता येईल. आपण बघा आज काय केलो सकाळपासून, किंवा काल काय केलो, काल आपल्या जेवणामध्ये काय होतं, परवा दिवशी आपण जेवण केले त्या जेवणामध्ये काय होतं, किंवा आता कोणीतरी सांगू शकेल का आज कोणता वार आहे, मंगळवार, बरोबर आहे. तर गेल्या मंगळवारी तुम्ही जेवण काय काय केलं तुम्ही सांगू शकाल का, किंवा तुमच्या जेवणामध्ये काय होतं? नाही सांगता येत. मंगळवारच्या जेवणामध्ये सकाळच्या किंवा दुपारच्या काय काय होतं तुम्हाला माहित आहे, सांगू शकाल का? सांगा. हो म्हणा किंवा नाही म्हणा, किंवा हे होतं म्हणा.
सर आठवत नाही. म्हणजे उदाहरणातूनच आपल्याला पुढे जायचंय, थोडं थोडं लक्षात येणार आहे ते उदाहरणातून. सांगू शकाल का आपण कोणी? नाही तर म्हणा, किंवा नाही सर. इतक्यात? नाही. ठीक आहे, ठीक आहे, बरोबर आहे. परंतु काल काय काय खाल्लं होतं हे माहित आहे? सांगू शकाल तुम्ही कालच्या जेवणात? ते तर माहिती असलं पाहिजे. किंवा आजच्या दुपारच्या जेवणामध्ये काय खाल्लं सांगा. दुपारचं पण लक्षात नाही. आहे सर, काल नाही, पण पडवळची पुरणपोळी भाजी नाही. खाल्ली. आज पण पुरणपोळीच होती. काय पुरणपोळी. खालात? बरोबर आहे. सांगा असं काहीतरी सांगा. पुरणपोळी खालात, ठीक आहे. पुरणपोळी आणि आज परवाची भाजी पण. सर काल संक्रांत होती, आज काय म्हणला? रिकनेक्ट झालं माझं परत, काय तर डिस्कनेक्ट होतं नेटवर्क नसल्यामुळं. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. बघा, याचं आपल्याला उदाहरण काय द्यायचं होतं की आज दुपारी काय खाल्लं हे आपल्याला लक्षात आहे, पण काल काय खाल्लं हे पण लक्षात आहे आपल्या, थोडंसं आठवावं लागते. बरोबर आहे. परवा दिवशी काय खाल्लं ते पण आपण थोडक्यामध्ये थोडंफार 75% म्हणा 50% सांगू शकतो. बरोबर आहे. किंवा आज 8 दिवसापूर्वी काय खाल्लं हे मात्र आपण सांगू शकणार नाही. किंवा गेल्या मंगळवारी आपल्या दिवसामध्ये काय काय घडलं हे सांगू शकू का आपण. किंवा 15 दिवसापूर्वी आपल्या दिवसामध्ये उठल्यापासून झोपेपर्यंतच्या काळामध्ये काय काय घडलं हे सांगू शकू का आपण? नाही. काल काय घडलं ते मात्र आपण सांगू शकू. परवा दिवशीच सांगू, 2-4 दिवसापर्यंत सांगू, त्याच्या पुढे आपण सांगू शकणार नाही. किंवा गेल्या महिन्यातल्या मंगळवारी, पहिल्या मंगळवारी काय घडलं ते सांगू शकू का? ते पण नाही सांगू शकू. म्हणजे थोडक्यात उदाहरण आपल्याला हे ह्याच्यासाठी द्यायचं आहे की या स्मृतीला म्हणायचं आहे अल्पकालीन स्मृती. बरोबर आहे. काय म्हणायचं हिला? अल्पकालीन स्मृती. ही स्मृती कशी असते? थोडक्या वेळेसाठी आपल्या लक्षात राहतात. बरोबर आहे. पहिली जी होती संवेदी स्मृती ती कशी होती? एकदम अल्प कालावधीसाठी ते आपल्या डोक्यात राहणारी होती. आणि त्याच्या पुढची जी होती अल्पकालीन ती कशी आहे? तर ती अगदी थोड्या वेळेपुरती लक्षात राहणारी आहे. ही झाली अल्पकालीन स्मृती. आता त्याचा पुढचा जो प्रकार आहे तो कोणता आहे पाहूया. दीर्घकालीन स्मृती. दीर्घकालीन स्मृती. बरोबर आहे. तर याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे? जी माहिती जास्त प्रमाणात कायमस्वरूपी जतन केली जाते, कालावधी मात्र हिचा कसा आहे? अमर्याद आहे. बरोबर आहे. तर एक चार्ट दाखवतो तुम्हाला, त्याच्यावरून परत विश्लेषण करता येईल. बघा, स्मृतीचे 3 प्रकार आहेत. त्यालाच संवेदी स्मृतीला वेदनिक स्मृती सुद्धा म्हटलं जाऊ शकतं, ते दुसरं नाव आहे. परत अल्पकालिक स्मृती दुसरी आणि दीर्घकालिक स्मृती ही तिसरी आहे. तर संवेदी वेदनिक स्मृतीमध्ये दृश्य प्रतिमा, श्राव्य प्रतिध्वनी, इतर वेदनिक स्मृती आणि जवळपास 1 सेकंदाच्या आत ही नष्ट होऊ शकते. बरोबर आहे. परंतु अल्पकालिक जी स्मृती आहे, आताच इथं कालावधी जो दिला हिचा तो 15 ते 20 सेकंदाच्या आत म्हणलेला आहे. बरोबर आहे. मग हिचा कालावधी जास्त पण असू शकतो. तो कसा? तर पुनरावृत्ती उजळणी किंवा
माहिती अल्पकालिक स्मृतीत राहते. एखादी गोष्ट परत परत वाचणे, बरोबर आहे, किंवा परत परत पाहणे. आता बघा, एखादा चित्रपट आपण पाहिला सुरुवातीला, तर तो तितकासा लक्षात राहणार नाही, बरोबर आहे. ज्यावेळेस दुसऱ्यांदा पाहू त्यावेळेस मात्र गेल्या वेळेसच्या पेक्षा थोडा जास्त लक्षात राहील. ज्यावेळेस तिसऱ्यांदा पाहू त्यावेळेस मात्र आणखीन थोडं लक्षात राहील. तसंच पुस्तकाचं सुद्धा आहे. एखादं पुस्तक आपण पहिल्यांदा वाचलं तर तेवढं लक्षात राहणार आहे का? नाही. पण ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस वाचू त्यावेळेस त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त लक्षात राहणार आहे. ज्यावेळेस तिसऱ्या वेळेस वाचू त्याच्या वेळेस मात्र त्याच्यापेक्षा आणखीन थोडं जास्त लक्षात राहणार आहे. असं म्हणजे एखाद्या स्मृतीची पुनरावृत्ती करणे यामुळं स्मृतीचा कालावधी वाढतो. थोडक्यात आपण जो पहिला चार्ट बघितला बघा, पहिल्यांदा बघितल्यास थोडे अक्षर लक्षात राहिली आणि ज्यावेळेस दुसऱ्यांदा बघितला त्यावेळेस त्याच्यापेक्षा आणखीन थोडं जास्त लक्षात राहिलं. म्हणजेच एखाद्या क्रियेची पुनरावृत्ती करणे किंवा एखाद्या स्मृतीची परत 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 पुनरावृत्ती करणे आणि ह्या केलेल्या पुनरावृत्तीमुळं ती स्मृती दीर्घकालीन स्मृतीमध्ये आपण बदलवू शकतो, बरोबर आहे. तिचे सुद्धा दोन प्रकार आपल्याला सांगता येतील. आता दीर्घकालीन स्मृतीमध्ये उदाहरण काय देता येईल बघा. तर एखादी गोष्ट अशी असते की आपल्या लहानपणी घडलेली आहे तरी पण आपल्या लक्षात आहे, बरोबर आहे. किंवा 1, 2, 3, 4, 100 पर्यंत आपण उजळणी म्हणू शकतो, बरोबर आहे. ते आपल्याला पहिलीपासून ते आजपर्यंत लक्षामध्ये आहे, बरोबर आहे. किंवा बेचे पाडे असतील किंवा आणखीन आई असेल किंवा आणखीन काय असेल, काही अशा गोष्टी आहेत की त्या दीर्घकालीन टिकणाऱ्या आहेत, बरोबर आहे. तसंच आता आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी अशा घडतात, काही आवडीच्या असतात, काही अपराध काही दुर्घटनादायक असतात, दुःखद असतात. अशा गोष्टी सुद्धा दीर्घकालीन स्मृतीमध्ये ऍड होत जात असतात, बरोबर आहे. तर हिला म्हणायचं आहे आपल्याला दीर्घकालीन स्मृती. स्मृतीचे किती प्रकार पाहिले आपण आज? 3 प्रकार. पहिली आहे संवेदी स्मृती, दुसरी आहे अल्पकालीन आणि तिसरी आहे दीर्घकालीन, बरोबर आहे. तर अल्पकालीनचं एखादं उदाहरण कोणी सांगू शकेल का? अल्पकालीन स्मृतीचं म्हणजे काल आपण काय जेवण केलं ते लक्षात राहतं ना आपल्या. ठीक आहे. त्याला सोडून काही एखादी दुसरं ट्रॅफिक मध्ये पाहिलेले चेहरे लक्षात राहत नसतात. काय म्हणला? ट्रॅफिक मध्ये आपण चेहरे जे बघितले किंवा गाड्यांचे नंबर ते मोस्ट ऑफ लक्षात नसतात. स्पेसिफिक मेमरी असेल तरच ते लक्षात राहतं. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि एखाद्या गाडीचा नंबर जर आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा असेल तर त्याला काय करावं लागतं? आपल्याला वारंवार त्याचं पुनरावृत्ती करावी लागते, काही वेळेपुरती पाठ करावं लागतं त्याला. आता समजा 1232 हा नंबर आहे, 1232 1232 म्हणजे 2-4 दिवस तिचं पुनरावृत्ती करावी लागते, आपल्याला आठवावं लागतं, स्मृतीत ठेवावं लागतं. मग एक वेळ मग ती अल्पकालिक जी स्मृती आहे ती एक वेळ काय होऊन जाते, मग नंतर पुनरावृत्ती करून तिची दीर्घकालीन स्मृतीमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे तो नंबरच आपल्या लक्षात कायमस्वरूपी राहून जातो. थोडक्यात आपला मोबाईल नंबर आहे बघा, बरोबर आहे. पहिल्यांदा आपण मोबाईल नंबर घेतल्या पहिल्यांदा लक्षात राहतो का? नाही. तर इथं स्वरूप काय म्हणता येईल? संवेदी स्मृतीमध्ये म्हणता येईल तिला. पहिल्यांदा ज्यावेळेस आपण मोबाईल नंबर वाचला तो काही क्षणापुरताच आपल्या लक्षामध्ये राहिला, बरोबर आहे. ती झाली संवेदी स्मृती. मग ज्यावेळेस तिची पुनरावृत्ती होईल मग तो थोडासा एक लक्षात राहिला, परंतु ज्यावेळेस आणखीन त्याची पुनरावृत्ती होत जाईल त्यावेळेस मात्र त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल? दीर्घकालीन स्मृतीमध्ये होईल, बरोबर आहे. आणि स्मृतीची व्याख्या अजून एकदा बघा कशी आहे की, आता मी काय म्हणलं की अल्पकालीन स्मृतीचं उदाहरण सांगा एखादी म्हणलं तर लगेच तुम्ही आठवायला लागलात काय असेल बाबा, काय असेल काय असेल. परंतु आताच मी सांगितलेलं एक उदाहरण तुम्ही सांगितलं जेवणाबाबतचं, म्हणजेच हीच व्याख्या स्मृतीची आहे. आठवणे तिलाच म्हणायचं आहे स्मृती, बरोबर आहे.
तर मग आता त्याच्या पुढे जाऊया. स्मरणशक्तीसाठी किंवा मेमरी इम्प्रुव्हमेंट त्याच्यासाठी योग अभ्यास आपल्याला काय सांगता येईल स्मृती ह्याच्यामध्ये ते पाहूया. आता पाहिलं स्मृती म्हणजे काय थोडक्यात, आणि स्मृतीचा संबंध कशाची आहे तर मेंदूशी आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन मेंदूतील कोणता भाग स्मृतीशी संबंधित आहे सांगू शकेल का कोणी? डावा भाग, उजवा भाग, किंवा पिट्युटरी ग्लँड असेल, हायपोथॅलॅमस असेल, यापैकी कोणता भाग स्मृतीशी संबंधित आहे कोणी सांगू शकेल का? सेरिबेलम आहे का सर? काय सेरिबेलम. आणखीन सांगा भाऊ. हा आहे आपला मेंदू. मेंदूचं एक पितळ आहे. पूर्ण मेंदू आहे का नाही तो त्याचा छेद घेतलेला आहे, बरोबर आहे. आणि हिपो कॅम्पस म्हणून एक भाग दाखवलेला आहे मेंदू मधला, हिपो कॅम्पस. आणि स्मृतीची संबंधित मेंदू मधला हा भाग आहे, बरोबर आहे. वरचा जो आहे तो मोठा मेंदू आहे, लाल कलर मध्ये दाखवलेला आहे तो छोटा मेंदू आहे, आणि खालची जी आहे ती मेंदूची दांडी आहे, बरोबर आहे. तर हे सगळे यांचे वेगवेगळे कार्य आहेत. मोठ्या मेंदूचे कार्य वेगळे आहेत, लहान मेंदूचे कार्य वेगळे आहेत, बरोबर आहे. त्यामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक भागाचे कार्य वेगळे आहे, बरोबर आहे. पिट्युटरी ग्लँड आहे. त्यासोबत स्मृतीशी संबंधित असणारा भाग कोणता आहे तर हिपोकॅम्पस नावाचा भाग जो आहे तो आपल्या स्मृतीशी संबंधित आहे. ठीक आहे. तर भाग पाहिला आपण. समजा आपल्याला पोटाशी संबंधित एखादी आजार असेल किंवा एखादी विकार असेल तर आपल्याला पोटाशी संबंधित आपण त्याला योगाभ्यास देतो. तर स्मृती कशाशी संबंधित आहे? मेंदूशी संबंधित आहे. मग मेंदूशी संबंधितच आपल्याला योगाभ्यास सुद्धा सांगावा लागणार आहे. तर स्मृतीच्या बाबतीत योगाभ्यास आपण काय सांगू शकाल? तर ओंकार एकाग्रता स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयोगी पडतो ओंकार. ओंकार, ठीक आहे. आणखीन आणि प्राणायामाचा अभ्यास असतो तो आपल्या श्वसनाशी संबंधित असतो, आणि त्याच्यामुळे श्वसनाच्या ज्या क्रिया असतात तशाच आपल्या भावना, या सगळ्या वेगळ्या वेगळ्या भावना आहेत त्यांचाही त्याच्यावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे मेंदूशी संबंधित जेवढा आहे ते सगळ्याची स्मृतीशी संबंधित तो प्राणायामाचा अभ्यास खूप चांगला प्रभावी. ठीक आहे. असं सुद्धा म्हणलेलं आहे की श्वासाचा वेग, बरोबर आहे. प्राणायामाशी प्राण स्थिर व्हायला लागला तर चित्त सुद्धा स्थिर व्हायला लागतो, बरोबर आहे. तो प्राणाशी निगडीत येईल. सविस्तर अभ्यास बघूयात नंतर आपण. आणखीन कोणी काही सांगेल? ओंकार सांगितलं कोणीतरी, प्राणायाम सांगितले. मेंदू आणि उजवा मेंदू यांना कार्यान्वित करणे. ठीक आहे. आणखीन काही? त्याच्या क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज ज्या मुवमेंट्स करतो आपण सरळ आणि उलट दिशेनं, आणि त्याच्यानंतर त्यांचं जे कॉम्बिनेशन करायचं असतं त्यामुळे मेंदू स्थिर राहतो आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामध्ये कोणती क्रिया सांगाल तुम्ही क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज मध्ये? आसनांचा अभ्यास पण चांगल्या प्रकारे आपण मेंदूच्या मज्जा सान्विक संतुलन साधलं जातं आसनांच्या अभ्यासात. बरोबर आहे, बरोबर आहे. ठीक आहे. तर योगाचे अंग बघा, षटकर्म आहेत, यम नियम आहेत, षटकर्म आहेत, आसन आहेत, प्राणायाम आहेत, आणि मुद्रा आहे. 10 मुद्रा, बरोबर आहे. षटकर्मामध्ये 6 कर्म, धवती, बसती, नीती, कपालभाती, त्राटक, बरोबर आहे. हे षटकर्म.
यम नियम अहिंसा सत्य असते. परत प्राणायामामध्ये वेगवेगळे प्राणायाम आहेत आणि मुद्रामध्ये विपरीत करणी मुद्रा असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या मुद्रा असतील, वज्रोली, खेचरेली, शांभवी अशा वेगवेगळ्या असतील. त्यातील एक एक घटक आपण पाहूया. बरोबर आहे. तर हे जे अंग आहेत त्या प्रत्येक अंगामधील कोणत्या ह्याचा आता तुम्ही काय म्हणलं थोडक्यात प्राणायामांचा चांगला प्रभाव पडतो. बरोबर आहे. तर मग कोणत्या प्राणायामांचा नेमकं कपालभातीचा पडेल का? नाही सर, अनुलोम विलोम चंद्रभेदी प्राणायाम आहेत ते प्राणायाम चांगले आहेत. कपालभातीचा कुठं पडेल परिणाम? पोटाला काय म्हणतात? पोटाचे विकार जे असतात त्याच्यासाठी. बरोबर आहे. त्यासाठीच मी सुरुवातीला सांगितलं की स्मृती ही क्रिया कशाशी संबंधित आहे? मेंदूशी व मेंदूशी निगडीत असणार आहे. बघा आता थोडक्यात सांगतो मी. आता ओंकार आहे, भ्रामरी आहे, बरोबर आहे, भस्त्रिका आहे, कपालभाती आहे. मग ओंकार आणि भ्रामरीचा जो संबंध आहे तो या भागाशी आहे. बरोबर आहे. हा भाग जो आहे या भागामध्ये येणारे अवयव असतील. आणि भस्त्रिकेचा जास्तीत जास्त प्रभाव कशावरती असतो तर ह्या भागावरती असतो. बरोबर आहे. कंठापासून खाली. बरोबर आहे. याच्यामध्ये काय काय छातीशी आलं? निगडीत आणि श्वसनासाठी. 2 फुफ्फुस असतील, हृदय असेल. बरोबर आहे. आणि कपालभातीचा जास्तीत जास्त परिणाम जो आहे तो खालच्या भागा म्हणजे पोट इथून खाली. भस्त्रिका, ओंकार, भ्रामरी. आता आपण म्हणतो की भ्रामरी ही स्मरणशक्तीसाठी खूप चांगली आहे. बरोबर आहे. हो ठीक आहे, पुस्तकामध्ये वाचले आपण, तुम्ही पण ऐकले, मी पण ऐकले आणि आता तुम्ही सांगितलं पण. पण नेमकं काय घडतं भ्रामरी प्राणायामामध्ये? तर जे दंतव्य असतं ते कंपन जे होतं त्या कंपनांमुळं जी मेंदूंचे छोटे छोटे सेल्स असतात त्याच्यामध्ये ऑक्सिजन जात सगळ्यात पहिले तर भ्रामरीमुळं आणि त्या कंपनांमुळेच स्थिरता पण येते सर. ठीक आहे. बघा आता आपल्या मोबाईलचं जर व्हायब्रेशन असेल, आपण मोबाईल एका शरीराच्या समजा खिशामध्ये आहे आणि त्याचे व्हायब्रेशन्स आपल्या मोबाईलच्या आजूबाजूच्या भागाला मिळतात, जाणवतात. बरोबर आहे. जाणवतात का नाही? किंवा मोबाईल एखाद्या खुर्चीवरती आहे, त्याचे व्हायब्रेशन त्याच्या आजूबाजूच्या भागामध्ये सुद्धा जाणवतात. बघा आता आपल्याला समजा दंड वाढवायचे आहेत किंवा मजबूत करायचे आहेत तर त्याच्यासाठी आपण काय करतो? डंबेल्स उचलतो. बरोबर आहे. किंवा छाती मजबूत करायची आहे त्याच्यासाठी वेगवेगळे व्यायाम आहेत. परंतु आता मेंदू जो आहे किंवा मनगट आहे, मनगटाला जर आपल्याला स्वस्थ ठेवायचं असेल किंवा मनगटाचं आरोग्य वाढवायचं असेल तर आपण काय करतो? मनगटाचे वेगवेगळे सर तुमचं अनम्यूट झालंय. बघा व्यायाम करायचे किंवा मनगटाशी संबंधित आपल्याला व्यायाम करायचे तर काय काय करू? असे वेगवेगळे प्रकार करू. इकडं ही करू, तिकडं ही करू, गोल फिरू, खेचू, ताणू, ओढू, पीळ मारू. आता जसं मणक्याला वेगवेगळे व्यायाम द्यायचे आपल्याला. बरोबर आहे. तर काय फॉरवर्ड बेंडिंग आहे, बॅकवर्ड बेंडिंग करू किंवा साईड बेंडिंग करू किंवा ट्विस्ट करू. बरोबर आहे. आणि असे वेगवेगळे व्यायाम करून आपण आपल्या मणक्याला व्यायाम देऊ. बरोबर आहे. तसं मग आपल्या मेंदूला करता येतो का हो? मेंदूला खेचता येतं का किंवा मेंदूला दाबता येतं का किंवा मेंदूला पीळ देता येते का? नाही. येतं का तसं काय करता? नाही करता नाही. येत. मग बघा आपल्या ऋषीमुनींनी त्याच्या पुढचा सुद्धा विचार केलेला आहे. तर मग आपल्या मेंदूला व्यायाम कसा द्यायचा? काय करावं लागेल? कसा द्यायचा? काय म्हणलात? तुमचा आवाजच येत नाही. तुम्ही जो कोणी बोलतायत ना तिकडून आवाज व्यवस्थित येत नाही कोणीही बोलत. आता काय तर सांगत होतो तुम्ही?
कोण बोलत होता? तर आवाज येत नाही. ठीक आहे, ठीक आहे, चालतंय. तर बघा, मग त्याच्या पुढे जाऊन आपल्या ऋषीमुनींनी विचार केला की बाबा आपल्या मेंदूला आपण खेचू शकत नाही, ताणू शकत नाही, किंवा आणखीन कुठल्या क्रिया करून आपल्या मेंदूला आपण व्यायाम देऊ शकत नाही. तर मग कशा रीतीनं आपल्या मेंदूला व्यायाम देऊ शकू आपण? तर व्हायब्रेशन्स, बरोबर आहे, व्हायब्रेशन्स द्वारे आपण आपल्या मेंदूला व्यायाम देऊ शकतो. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस आपण भ्रामरी करतो, बरोबर आहे, आणि मेंदूमध्ये रक्तप्रवाह सुरळीत व्हायला मदत होते, बरोबर आहे. त्यासोबत व्हायब्रेशन थेरपी हे आपल्या ऋषीमुनींनी त्यावेळेमध्ये हे केलेली आहे, लक्षामध्ये आणलेली आहे, आणि त्यानुसार आपल्या मेंदूला व्यायाम द्यायचा. ठीक आहे, व्हायब्रेशन सुधारे मेंदूला आपल्या व्यायाम द्यायचा. त्यानुसार आपण सुरुवातीपासून पाहूयात. यमनियमामध्ये स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कुठला भाग सांगू शकाल का? यमनियमामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, शौच, संतोष, तप, स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे कोणी सांगू शकेल का? आपल्याला योगाचे जे अंग सांगितलं मी अगोदर सुरुवातीला, काय काय आहेत? षटकर्म आहेत, यमनियम आहेत, आसन आहेत, प्राणायाम आहेत, मुद्रा आहेत, बरोबर आहे. त्याच्यामधल्या प्रत्येक कुठला अंग आपण त्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी करू शकतो? प्रत्येकामधला पाहायचा आहे, प्रत्येकामधला एक एक घ्यायचा आहे, किंवा त्यामध्ये कोणता भाग आपण त्याच्याशी निगडीत आहे असं हे करायचं आहे. तर यमनियमामध्ये काही सांगू शकतो का आपण? ध्यान सर. काय? ध्यान, यमनियमामध्ये ध्यान. ध्यान यमनियमामध्ये नाही, खूप पुढची स्टेप आहे ती. आसन, प्राणायाम, बघा, यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी, अशा स्टेप्स आहेत. म्हणजे त्याच्यात सुरुवातीला आहे यमनियम. यमनियमामध्ये काय काय आहे बघा. अगोदर सुरुवातीला अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर परिधान. अहिंसेचा काही संबंध येतो का? नाही. तर त्याच्यातली एक सांगतो पटकन, म्हणजे वेळ जाणार नाही. बरं, स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय सांगू शकाल तुम्ही? म्हणजे शास्त्राचं अध्ययन करणे सर. बरोबर आहे, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. पण शास्त्र असंच करणे असं का? स्मृती वाढवण्यासाठी बघा, अल्पकालीन जी स्मृती होती आपली, बरोबर आहे, तर त्या स्मृतीला दीर्घकालीन स्मृती करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय सांगा? अल्पकालीन स्मृतीचं दीर्घकालीन स्मृतीमध्ये आपल्याला रूपांतर करायचं, तर त्याला काय करावं लागलं? त्या गोष्टीची किंवा त्या प्रक्रियेची परत परत पुनरावृत्ती करावी लागते, बरोबर आहे. एखादा मुद्दा लक्षात ठेवायचा असेल तर परत परत तो वाचावा लागणार आहे. एखादी गोष्ट आपण समजा एखादं दृश्य असेल तर त्याला परत परत पाहावं लागणार आहे, बरोबर आहे. तसंच स्वाध्यायामध्ये काय म्हणलात आता तुम्ही? शास्त्राचं अध्ययन करणे. शास्त्राचं अध्ययन करणे. आणि स्वाध्याय कधी एकाच दिवशी करत असतात का? नाही. रोज रोज करत असतात, बरोबर आहे. स्वाध्याय हा रोजच करायचा असतो, बरोबर आहे, शास्त्राचं अध्ययन. मग आपण हा जो योग शिकतोय तो कोणासाठी शिकणार आहोत? आता सध्या जो विषय आपला अप्लाइड योगा, योगा इन एज्युकेशन, बरोबर आहे. एज्युकेशन म्हणजे याच्यामध्ये कोणासाठी येईल? योग विद्यार्थ्यांसाठी, बरोबर आहे. मूळ आपला गाभा तो आहे आपल्या विषयाचा, विद्यार्थ्यांसाठी योग. मग स्वाध्याय हा
विद्यार्थ्यांना चांगला ठरणार आहे का स्मृती वाढवण्यासाठी त्यांचा? हो सर, चांगलं ठरणार आहे. मग स्वाध्याय त्यांनी कशाचा करावा? रोजचा जो अभ्यासक्रम आहे किंवा जो त्यांचं पाठांतरण करायचं आहे, बरोबर आहे, त्यांचा जो गृहपाठ आहे, त्यांचे प्रश्नांची उत्तर असतील किंवा काही शब्द पाठांतर असतील किंवा काही वेगवेगळ्या भागा असतील, तर योगामधील कोणता भाग स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वापरता येईल? यम नियमामधील तर स्वाध्याय. स्वाध्याय हा भाग, यम नियमामधील कोणता भाग दाखवता येईल? तर स्वाध्याय हा भाग स्मरणशक्ती विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल. बरोबर आहे का? हो सर. ठीक आहे. हा एक झाला. त्यातील आणखीन कुठला भाग सांगू शकाल का यम नियमामधील? शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान यामधला एक भाग त्याच्याशी संबंधित आहे, तो आहे स्वाध्याय. आणि अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यामधील काय सांगता येईल का? असेल तर हो म्हणा किंवा नाही म्हणा, किंवा कुठल्या भागाबद्दल तुम्हाला सांगता येईल तर ते सांगा. तसं ठीक आहे, पुढे जाऊयात मग. नाही सर, ह्याच्यामध्ये नियमामध्ये नाही. ठीक आहे, ठीक आहे. नियम आहेत तर नियम काय म्हणलं? यमामध्ये ठीक आहे, पुढे जाऊयात आपण, पुढचा भाग बघूया. तर यम नियमामध्ये बघितलं, यम नियम, त्याच्या पुढचा भाग आहे शौच, संतोष, शौच, संतोष, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे नियम आहेत. हो बरोबर आहे, बरोबर आहे. आणि अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य हे काय आहेत? एम आहेत सर. यम, आणि ते नियम. यम नियमामधला एक भाग बघितला फक्त आपण, बरोबर आहे. तर हो. त्याच्या पुढे यम नियमांच्या आसन. आसन ह्या पॉइंट कडे आपण आलो. तर योगामधील हे एक महत्वाचं अंग आहे आसन. तर आसनामध्ये भरपूर आसन आपण त्यामध्ये पाहू शकतो. तुम्ही एखादी सांगा मेंदूशी निगडीत असणारा आसन. मी तर सांगणारच आहे पुढं. शीर्षासन. शीर्षासन, छान. पुढे सर्वांगासन, छान. आणखीन शीर्षासन, सर्वांगासन, मेंदूकडे रक्त पुरवठा वाढवणारी आसन. आणखीन कोणती कोणती आहेत? पादहस्तासन, डोकं खाली होतं आपलं परत त्याच्यामध्ये सुद्धा. आणखी पर्वतासन, आणखीन सांगा. सर्वांगासन असेल किंवा शीर्षासन असेल, शीर्षासन हे तर सर्वश्रेष्ठ आहे, बरोबर आहे. म्हणजे नेमकं या शीर्षासनामध्ये काय घडतं? संपूर्ण रक्त मेंदूकडे जातं सर. बरोबर आहे. शरीरातील मेंदूचा रक्तप्रवाह शरीरातील रक्तप्रवाह जो आहे तो जास्तीत जास्त कोण्या भागाकडे होतो? शीर्षासनामध्ये मेंदूकडे होतो. तर मेंदूचा फक्त हिपोकॅम्पसच नावाचा भाग नाही,
तर मेंदूचा सर्वच भाग, फ्रंटल लोब असेल किंवा मोठा मेंदू असेल, छोटा मेंदू असेल किंवा विविध भाग, ह्या मेंदूच्या सर्वच भागाला जास्तीत जास्त रक्तपुरवठा हा शीर्षासनामध्ये होतो. आता रक्तपुरवठा होतो, बरोबर आहे, ठीक आहे. रक्तपुरवठामध्ये मेंदूला आवश्यक असणारे जे घटक आहेत ते जास्त प्रमाणामध्ये हे होतील, मिळतील, भेटतील, बरोबर आहे. आणि त्यासोबत असणारा कोणता घटक आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजन सुद्धा रक्तातच असतं, ते पुरवण्याचं काम रक्तच करत असतं, वाहून न्यायचं, बरोबर आहे. हवा आपल्या शरीरामध्ये खेळत नसते, रक्तच ते इकडे तिकडे पुरवण्याचं काम करत असतं. आणि ऑक्सिजन सुद्धा जास्तीत जास्त आपल्याला त्याच्या मार्फत मिळेल. म्हणजेच शीर्षासन हा महत्वाचं आसन आहे. कशासाठी? मेमोरी इम्प्रुव्हमेंट. आणि सर्वांगासन ते सुद्धा तसंच आहे. जे कोणी शीर्षासन करू शकणार नाही किंवा कुणाला शीर्षासन करणं खूपच अवघड जातं, किती प्रॅक्टिस केली तरी ते जमतच नाही, मग अशा लोकांनी काय करावं? शीर्षासन जमत असेल शीर्षासन करावं, परंतु ज्यांना जमतच नाही तर अशा लोकांनी काय करावं? सर्वांगासन. किंवा त्याच्या पुढे वेगवेगळी जी आसन आहेत ती सविस्तर आपण उद्याच्या भागामध्ये पाहणारच आहोत. आणखी कुठलं आसन सांगता येईल? हलासन सर. सर, कसं म्हणता येईल हलासन? म्हणजे काय क्रिया घडते हलासनामध्ये? जसं आपण सर्वांगासनामध्ये त्याचं हे सांगितलं, मेकॅनिझम काय घडतं किंवा शीर्षासन केल्यानंतर काय घडतं आणि कोणत्या भागामध्ये कोणता भाग त्याच्यामध्ये प्रभावित होतो त्या आसनामध्ये जास्तीत जास्त, तसं हलासनामध्ये काय सांगता येईल का? किंवा दुसरं आसन सांगा, आणखीन भरपूर आसन आहेत. पादहस्तासन सर. कोणतं? पादहस्तासन. पादहस्तासन. बर, ठीक आहे, बरोबर आहे. ते पादहस्तासन, त्यामध्ये सुद्धा रक्तप्रवाह जास्तीत जास्त आपल्या मेंदूकडे होतो. आणखीन एक महत्वाचं आसन आहे बघा, बरीच आसनं आहेत ती तर पाहायचीच आपल्याला. शवासन. हो सर. शवासनामध्ये काय सांगता येईल आपल्या मेंदूसाठी? विश्रांतीदायक आसन आहे, हो सर, बरोबर त्याच्याने आहे. पण होतं. तर त्यामध्ये काय आपल्याला मेंदूसाठी कोणती क्रिया घडते? मेंदूला शांत ठेवणं सुद्धा गरजेचंच आहे, बरोबर आहे. रिलॅक्सेशन मिळतं मेंदू. आणि ही क्रिया शवासनामध्ये घडते. कनेक्ट झालं होतं आता, बरं आहे सर.